तर महापालिका निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत, मात्र या निवडणुकांसाठी महायुतीची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे बघूया। मुंबईमध्ये भाजप 128 आणि शिंदेच्या शिवसेनेला 79 जागा। अमित साटम यांची माहिती 207 जागांवरती एकमत झाले। 20 जागांवर चर्चा सुरू आहे। 20 जागांवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल। अमित साटम यांची ही प्रतिक्रिया। भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया समोर। 30 तारखेला चित्र स्पष्ट। 30 तारखेला चित्र स्पष्ट। 30 तारखेला चित्र स्पष्ट। ठाण्यात महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरला। शिंदे रवींद्र चव्हाण यांच्या 3 मॅरेथॉन बैठका। शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत। ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या सेनेच्या बैठका झाल्या, तर या बैठकांसाठी आम्हाला निमंत्रण नाही, त्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून स्वबळाचा नारा दिलाय। ठाण्यातील युतीवर आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया समोर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना कुठल्याही बैठकीचं निमंत्रण आलं नाही, त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्हाला स्वबळावर लढावं लागू शकतं। शिंदेचा पराभव करायचा आहे। ठाण्यातल्या नमो भारत नमो ठाणे या बॅनरवरून संजय राऊतांचा हा दावा। ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला। भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे, एवढंच मला माहिती। आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे। पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार आणि सोबत मनसेला घेणार। पवार गट आणि अजित पवार यांची आघाडी फिसकटली, त्यामुळे हा निर्णय। सोलापूरमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू। शिंदे गट 40 जागांच्या मागणीवर ठाम। भाजप शिंदेंना 25 जागा देण्याच्या तयारीत। तिकडे कोल्हापुरात महायुतीचं जागा वाटप पूर्ण। भाजप 34, शिवसेना 32, अजित पवार 15 जागा लढवण्यावर ठाम। पिंपरीमध्ये महायुतीचं ठरलं, मात्र जागा वाटप अद्याप पूर्ण नाही। 128 पैकी 102 भाजप, शिवसेना 22 जागा लढवण्याची शक्यता। अजित पवार गट मात्र स्वतंत्र लढणार। तर महायुतीनंतर महाविकास आघाडीची तयारी कशी सुरू आहे या संदर्भातल्या अपडेट्स। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये चर्चा, तर उद्या निर्णय जाहीर करू। शरद पवार यांनी सोबत यावं ही सर्वांचीच इच्छा। संजय राऊत यांची ही माहिती। आणि मनसेमध्ये जागा वाटप पूर्ण झालेलं आहे। तिकडले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा झालेली आहे। खास करून जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर सुरुवातीलाच बैठका झालेल्या आहेत। त्या संदर्भात तुम्हाला संध्याकाळपर्यंत निकाल मिळेल। राऊतांनी कितीही मोठ बांधायचा प्रयत्न केला तरी होणार नाही। गावकी पुढे भावकी चालत नाही। नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका। मराठवाड्यामध्ये आमच्या गावाकडे एक मन आहे की भावकी पुढे भावकी चालत नाही। तुम्ही कितीही भावकीला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही भावकी पुढे गावकी चालणार नाही, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। संजय राऊत यांचे लहान बंधू असलेले संदीप राऊत विक्रोळीमधून निवडणूक लढवणार। संदीप राऊत यांच्या वॉर्डसाठी पवारांची राष्ट्रवादी आग्रही। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे आणि मनसे युतीचा फॉर्म्युला ठरला। 122 पैकी 54 जागा मनसे, 68 जागा ठाकरेंची सेना लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर यांची ही माहिती। वसई विरार पालिकेमध्ये ठाकरे सेना आणि मनसेची युती तुटली। मनसेची बहुजन विकास आघाडी सोबत युती। बहुजन विकास आघाडीकडून मनसेला 4 जागा। ठाकरे सेनेचा स्वबळाचा नारा। सोलापूर या ठिकाणी महापालिकेसाठी महाविकास आघाडी भाजप विरोधात आणि विकासासाठी एकत्र। भाजपला हरवण्यासाठी मनसेसह 4 पक्ष मिळून 102 जागा लढणार। काँग्रेस 45, ठाकरे 26, पवारांचे राष्ट्रवादी 20, मनसे 4, माकप 7 जागा लढवणार। सोलापूरमध्ये एकीकडे महाविकास आघाडीची घोषणा होतानाच दुसरीकडे शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे नेत्यांची तूतूमॅम। काँग्रेसच्या वाट्याला ठाकरे गटापेक्षा जास्त जागा आल्या, त्यामुळे वाद।
कोल्हापुरात महाविकास आघाडी नेत्यांची बैठक आता सुरू. काँग्रेसची मात्र पहिली यादी जाहीर. शरद पवार गट, ठाकरे, मनसेच्या नेत्यांची स्वतंत्र बोलणी. वंचित, आप या पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात बैठक सुरू. मालेगाव पालिकेसाठी मनसे आणि ठाकरे सेना एकत्र लढणार. पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि ठाकरे सेनेची संयुक्त बैठक. आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय.